22 जुलै जाणून घेऊयात भारताच्या इतिहासातील 22 जुलैचे महत्त्व. 22 जुलै हा दिवस भारतीय राष्ट्रध्वज तिरंगा स्वीकृती दिन म्हणून साजरा केला जातो. भारतीय राष्ट्रध्वज 22 जुलै 1947 रोजी भारत देशाला स्वातंत्र्य मिळण्याच्या 24 दिवस आधी अंगीकारला गेला. 24 मार्च रोजी इंग्रजांनी लवकरच भारत सोडून जाण्याचा आपला निर्णय जाहीर केला. स्वतंत्र भारताचा ध्वज कसा असावा हे ठरविण्यासाठी तातडीने एक समिती नेमली गेली. त्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे प्रमुख होते. त्यांनी ठरवले की काँग्रेसचा ध्वज हा स्वतंत्र भारताचा ध्वज म्हणून घोषित करावा. फक्त चरख्याऐवजी अशोक चक्र हे चिन्ह ध्वजाच्या मध्यभागी विराजमान व्हावे. घटना समितीने 22 जुलैला या ठरावाला मंजुरी दिली. भारताच्या राष्ट्रीय ध्वजात 4 रंगांचा वापर केला गेला आहे: केशरी, पांढरा, हिरवा आणि निळा. त्यामुळे भारताचा राष्ट्रीय ध्वज रंगाचाच विचार केला तर तिरंगा नसून चौरंग आहे. 22 जुलै 1947 रोजी घटना समितीच्या बैठकीत तिरंगी ध्वज भारताचा अधिकृत राष्ट्रीय ध्वज म्हणून स्वीकृत करण्यात आला. त्यासंबंधीचा ठराव पंडित जवाहरलाल नेहरू यांनी मांडला. एकाला एक लागून असलेल्या आडव्या समान प्रमाणाच्या 3 पट्ट्यांचा तो आहे. वरती गर्द केशरी, मध्यभागी पांढरा आणि खालच्या बाजूला गर्द हिरवा अशा क्रमाने हे 3 रंग आहेत. मधल्या पांढऱ्या पट्ट्यावर निळ्या रंगाचे अशोक चक्र असून ते सारनाथ येथील सिंह मुद्रेवर असलेले अशोक चक्र आहे. चक्राला 24 आरे आहेत. मच्छलीपट्टम जवळ जन्मलेल्या पिंगली व्यंकय्या यांनी तिरंग्याची रचना केली आहे. भारतीय राष्ट्रध्वजाच्या उंचीचे व लांबीचे प्रमाण 2:3 असे आहे. तसेच राष्ट्रध्वज खादीच्या अथवा रेशमाच्या कपड्याचाच बनला जावा असा सरकारी नियम आहे. ध्वजात 3 समान आडव्या पट्ट्यांची रचना करण्यात आली आहे. वरच्या भागात गडद केशरी रंग आहे. या रंगातून त्याग, धैर्य याचा बोध होतो. मधल्या भागात पांढरा रंग आहे. या रंगातून प्रकाशाचा आणि सत्य मार्गाचा, शांती, सत्य व पावित्र्याचा बोध होतो. खालील भागात गडद हिरवा रंग आहे. ह्या रंगातून निसर्गाशी व भूमीशी असलेले नाते दर्शविले जाते. निष्ठा व समृद्धीचा बोध होतो. निळ्या रंगाचे अशोक चक्र हे सागराप्रमाणे अथांगता व कालचक्राचे व त्यासोबत बदलत जाणारे जग सूचित करतो. जीवन गतिमान असावे व भारतीयांनी शांततापूर्ण आगेकूच करावी असे धम्मचक्र दर्शविते. मूलतः हे चक्र विश्वशांतीचा संदेश देणाऱ्या बौद्ध धम्माचे धम्मचक्र आहे. त्याला अशोक चक्र या नावाने ओळखले जाते. त्यात भारतीय कला, तत्त्वज्ञान, इतिहास व संस्कृती यांचा सुरेख संगम झालेला दिसतो. धम्मचक्र प्रवर्तनाय हे घोषवाक्य भारतीय संसद सभापतीच्या स्थानाच्या शिरोभागी लिहिलेले आहे. राष्ट्रीय ध्वज फडकवण्याची नियमावली. भारत देशाच्या अस्मितेचे प्रतीक असलेला राष्ट्रध्वज तिरंगा राष्ट्रीय सण व अन्य महत्त्वपूर्ण दिवशी सन्मानपूर्वक फडकवला जातो. राष्ट्राचे प्रतीक असलेल्या राष्ट्रध्वजाला फडकावित असताना त्याचा कुठल्याही प्रकारे अवमान होणार नाही यासाठी काही नियम करण्यात आले आहेत. केंद्रीय गृह मंत्रालयाच्या वतीने भारतीय राष्ट्रध्वज संहिता तयार करण्यात आली आहे. ध्वजसंहितेबाबत नागरिकांमध्ये जागृती निर्माण व्हावी अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. राष्ट्रीय ध्वजाबाबत संहिता तयार करण्यात आल्याचे खूप कमी भारतीयांना माहिती असते. संहितेनुसार महत्त्वाचे राष्ट्रीय कार्यक्रम, सांस्कृतिक व मैदानी खेळाच्या वेळी ध्वजसंहितानुसार जेव्हा राष्ट्रीय ध्वज फडकाविला जातो तेव्हा त्याला सन्मानपूर्वक उच्च स्थान दिले जाते. राष्ट्रीय ध्वज अशा जागेवर फडकावला जातो तेथून तो ध्वज सगळ्यांना दिसतो. शासकीय इमारतीवर राष्ट्रध्वज फडकावण्याची प्रथा आहे. रविवार व अन्य सुट्टीच्या दिवशीही सूर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंत ध्वज फडकावला जातोच. प्रतिकूल हवामानातही ध्वज फडकावणे आवश्यक असते. संहितेनुसार राष्ट्रध्वज नेहमी स्फूर्तीने फडकावला पाहिजे व आदरपूर्वक ध्वज हळूहळू उतरवला पाहिजे. ध्वज फडकवताना व उतरवताना बिगुल वाजविण्याची प्रथा आहे. ध्वज कुठल्याही इमारतीच्या खिडकी अथवा दर्शनी भागात आडवा व तिरपा फडकावताना ध्वजातील केशरी रंगाचा पट्टा हा वरच्या बाजूला असतो. प्लास्टिकचा ध्वज वापरण्यास मनाई असते. राष्ट्रध्वज सभेच्या वेळी फडकविताना अशा पद्धतीने फडकविला गेला पाहिजे की मान्यवरांचे तोंड हे उपस्थिताकडे पाहिजे व ध्वज हा त्यांच्या डाव्या बाजूला पाहिजे, अथवा
ध्वज भिंतीवर असेल तर मान्यवरांच्या मागे व भिंतीवर आडवा फडकविला पाहिजे. कुठल्याही पुतळ्याचे अनावरण असेल तर ध्वज सन्मानपूर्वक व वेगळ्या पद्धतीने फडकाविला गेला पाहिजे. ध्वज गाडीवर लावताना गाडीच्या बॉनेटवर एक दंड उभा करावा व त्यावर फडकवावा. संहितेनुसार राष्ट्रीय ध्वज कुठल्याही मिरवणूक किंवा परेडच्या व्यक्तीच्या उजव्या हातात असावा. जर इतरही ध्वज असतील तर त्यांच्या मध्यभागी राष्ट्रध्वज असला पाहिजे. फाटलेला मळलेला ध्वज फडकविला जाता कामा नये. कोणत्या व्यक्तीला अथवा वस्तूला वंदन करताना ध्वज जमिनीच्या दिशेने झुकवू नये. इतर ध्वजांची पताका अथवा ध्वज राष्ट्रध्वजापेक्षा उंच लावू नये. राष्ट्रध्वजाचा उपयोग वक्त्याच्या व्यासपीठ झाकण्यासाठी अथवा ते सजविण्यासाठी करू नये. केशरीपट्टा जमिनीच्या बाजूने ठेवून ध्वज फडकविला जाऊ नये. तसेच राष्ट्रध्वजाला माती व पाण्याचा स्पर्श होऊ देऊ नये. ध्वज फडकविताना तो फाटणार नाही अशा पद्धतीने बांधला पाहिजे. ध्वजाचा दुरुपयोग थांबविण्यासंदर्भात स्पष्ट दिशा ठरविण्यात आली आहे. त्यानुसार राजकीय व्यक्ती, केंद्रीय सैनिक दलाच्या संबंधित व्यक्तीच्या अंत्ययात्रेव्यतिरिक्त इतरत्र कोठेही त्याचा वापर करू नये. ध्वज कुठलेही वाहन, रेल्वे, जहाजावर लावला जाऊ शकत नाही. ध्वजाचा उपयोग घराच्या पडद्यासाठी करू नये. कुठलाही पेहराव करताना ध्वजाचे कापड घेता येणार नाही. तसेच राष्ट्रध्वज गादी रुमालावर काढू नये. राष्ट्रध्वजावर कुठलेही लिखाण केले जात नाही किंवा त्यावर कुठलीही जाहिरात केली जात नाही. ध्वज ज्या खांबावर फडकविला जातो त्यावरही जाहिरात लावता येणार नाही. केवळ प्रजासत्ताक दिन व स्वातंत्र्य दिन याच दिवशी ध्वज फुलांच्या पाकळ्या ठेवून फडकविला जातो. राष्ट्रीय ध्वज फडकवताना अथवा उतरवताना उपस्थित नागरिक कवायतीच्या सावधान स्थितीत पाहिजेत. शासकीय पोशाखात असलेले सरकारी अधिकारी ध्वजाला मानवंदना देतील. जेव्हा ध्वज सैन्याच्या तुकडीतील जवानाच्या हातात असेल व तो सावधान स्थितीत उभा राहील, सरकारी अधिकाऱ्यांच्या जवळून ध्वज जात असताना त्यांनी ध्वजाला सन्मानपूर्वक मानवंदना दिली पाहिजे. आदरणीय व्यक्ती डोक्यावर टोपी न घालताही राष्ट्रध्वजाला मानवंदना देऊ शकतात.